नमस्कार. आज मी प्राध्यापक मधु पाटील यांच्या शालेय महाविद्यालयीन रंगभूमीसाठी 5 नाट्यात्मक साहित्य दर्शने या पुस्तकातील एक होता कारभार सहितचे वीणा गवाणकर साहित्य दर्शन ही एकांकिका वाचतो आहे. या एकांकिकेचे मी 4 भाग केलेले आहेत. पैकी पहिला भाग आत्ता वाचतो. एक होता कारभार सहितचे वीणा गवाणकर साहित्य दर्शन. निवेदक: वीणाताईंचा पहिला चरित्र ग्रंथ एक होता कारभार, ज्याच्या गेल्या 25 वर्षात 22 आवृत्त्या निघाल्या. मराठी लेखकांच्या ग्रंथाच्या 1-2 आवृत्त्या निघतात आणि त्याच्या 1000 प्रती संपायला 5-10 वर्ष लागतात. पण वीणाताईंच्या कारभारने सर्व रेकॉर्ड्स मोडले आहेत. लाखो वाचकांनी या ग्रंथाची पारायणे केली आहेत. ठिकठिकाणी कारभार वाचक मंडळे स्थापन झाली आहेत. लक्षावधी वाचक भारावून जात आहेत. मूळ इंग्रजी चरित्रग्रंथ वाचून वीणाताईही अशाच भारावून गेल्या होत्या आणि त्याच भारावल्या मनोवृत्तीतून या महामानवाचा त्यांनी संस्कार परिचय करून दिला आहे. त्या लिहितात: वाचक. फोर्टमधील एका रस्त्याच्या कडेला मांडलेली सेकंड हँड पुस्तकं चाळताना एका निग्रो शास्त्रज्ञाचं चरित्र हाती आलं. फुरसत मिळता क्षणी वाचन सुरू झालं. एकदा वाचून झालं, समाधान होईना. आपण काय वाचून बसलो ते उमजेना. भारावल्यागत पुन्हा पहिल्यापासून वाचून काढलं. चवीनं उसंत घेत सावकाश वाचलं. एका विलक्षण जीवन दर्शनानं मन शांत झालं. पुस्तकाचा आवाका मनात मावत नव्हता. सारं भरून उरत होतं. आपल्याला इंग्रजी वाचता येतं याचं सार्थक झाल्याचं जाणवलं. एका महामानवाशी ओळख झाली. कंसात डॉक्टर कारभार प्रवेशून आसनस्थ, डोळे मिटून चिरनिद्रा अवस्थेत कंसपूर्ण. निवेदन: काय या महामानवाचं वैशिष्ट्य आणि कर्तृत्व? चिरनिद्रा घेत असलेल्या त्याच्या समाधीवरील शिलालेख असा आहे: He could have added fortune to fame, but caring for neither, he found happiness and honor in being helpful to the world. केवढा यथार्थ शिलालेख! कारण एका दरिद्री खोपटात गुलाम मातेच्या पोटी जन्म घेतलेलं हे काळं बिंद्र हाडकुळं निग्रोपोर मला कुणीतरी वेगळं व्हायचंय या जिद्दीनं शिक्षणासाठी वणवण फिरतं, काबाड कष्ट करीत अनेक अपमान सोसीत धडपडत राहतं. आयोगा स्टेट कॉलेजमधून विज्ञान शाखेची पदवी आणि MS ही पदव्युत्तर पदवी मिळवतो आणि प्राध्यापकाची नेमणूक हा सन्मान मिळवतो. असा बहुमान मिळवणारा हा पहिला काळा निग्रो. आयोगा स्टेट कॉलेजमधील बड्या पगाराची प्राध्यापकी म्हणजे केवढ्या बहुमानाचं, प्रतिष्ठेचं, कीर्तिमंत नागरी जीवन. पण टस्कगी सारख्या दूरच्या खेड्यातील निग्रो शाळेतून निग्रो समाजसुधारक बुकर टी वॉशिंग्टन यांचं या प्राध्यापकाला एक पत्र येतं आणि ते पत्र त्याच्या जीवनात परिवर्तन घडवतं. बुकर टी वॉशिंग्टन पत्रात असं लिहितात: बुकर टी वॉशिंग्टन, प्रवेश. मी तुम्हाला पैशाचं, उच्च पदाचं व कीर्तीचं आमिष दाखवू शकत नाही. पहिल्या दोन गोष्टी तुम्ही उपभोगत आहात. शेवटची तुम्ही कुठेही मिळवू शकाल यात शंका नाही. मी तुम्हाला या गोष्टी सोडायला सांगत आहे. त्याच्याकडे पाठ फिरवायला विनवित आहे. त्याच्या बदल्यात मी तुमच्यावर काम, अविरत कष्ट आणि दारिद्र्याने गांजलेल्या गुलामीच्या चिखलात रुतलेल्या दलितांना उद्धारून सुजाण मानव बनण्याची कामगिरी सोपवत आहे. कारभार, प्रवेश. हे पत्र माझ्या हाती पडलं. अधीरतेने पत्र वाचायला सुरुवात केली. एका दमात ते वाचलं. प्रयोगशाळेतील काम आवरून एकांत स्थळी गेलो. परत शांतपणे वाचलं. क्षण 2 क्षण विचार केला. खिशातून छोटीशी डायरी काढून तिचं एक कोरं पान अलग केलं आणि पानावर 3च शब्द लिहिले: मी येत आहे. खाली सही. बस
इतकंच. तारीख नाही, वार नाही, प्रश्न नाही, शंका नाही. माझं मन कसल्याशा आवेगानं भरून आलं. एक अनामिक शांतता मनभर पसरली. माना मरातपाच्या बदल्यात चिरंतन शाश्वत मूल्य जोपासण्याची संधी मिळते आहे. आणि मग वैयक्तिक विकासाचा मार्ग सोडून आपल्या देशबांधवांची सेवा करायला टस्कगीला निघालो. निवेदक. हे टस्कगी म्हणजे काय होतं? अमेरिकेतील अलाबामा राज्यातील 2000 वस्तीचं एक खेड. निम्मी वस्ती निग्रो गुलामांची. तेथील शाळा म्हणजे मूळचं एक मोडकं गळकं जुनाट चर्च. सारे विद्यार्थी 30 काळे निग्रो. ऐसपैस 14 ते 60 वयोगटातले. शाळेच्या भोवतीचा परिसर भयानक उजाड. लालसर मुरमाड माती. शाळेच्या मागच्या बाजूला गिधाडे घिरट्या घालतायत. अख्खा घोडा गाडला जाईल अशी घळी असणारा उजाड माड. ओसाड निकृष्ट मृतवत जमीन. लाल पिवळसर रंगाची रेताड जमीन. कुठं गवताचं पातही नजरेस येत नाही. हिरव्या रंगाचा तर मागमूसही नाही. कारवार. हीच आता माझी कर्मभूमी. आव्हान मोठं होतं. निसर्गाच्या प्रेमात पडून त्याच्याशी जो जवळीक साधतो त्याच्याशी निसर्ग गुजगोष्टी करतो हे एक, आणि समाजाची सेवा किती आणि कशी करू शकतो यावर आपल्या आयुष्याची सार्थकता आहे हे दुसरे, अशी 2 सूत्रे. विद्यार्थ्यांच्या सहाय्याने कपाशीऐवजी चवळीनंतर रताळी अशी पिकांची आलटपालट करून जमीन कशी सुपीक होते ते सांगून प्रत्यक्ष प्रयोगाने एकरी 8 ऐवजी 80 बुशेल असं दसपट रताळ्याचं पीक घेतलं. त्यानंतर कपाशी पेरून एकरी 50 ऐवजी 500 पौंडाची घासडी असं विक्रमी पीक घेतलं. परिसरातील साऱ्या शेतकऱ्यांची हे विक्रमी पीक पाहण्यास गर्दी लोटली. सारी पंचक्रोशी आवाक झाली. हा पायलट प्रोजेक्ट समोर ठेवून आलटा पालटा हे सूत्र स्वीकारून अवतीभोवतीचे शेतकरी माझ्या मार्गदर्शनाखाली शेतकरी संघटना बांधून निरनिराळ्या प्रकारचे अलोट पीक काढू लागले. एवढ्या अलोट पिकाला बाजारपेठ कशी मिळणार? या प्रत्येक धान्यापासून विविध वस्तू तयार करून बाजारपेठ मिळवता येईल. मग विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन प्रयोगशाळेत त्या दिशेने माझे संशोधन सुरू झाले आणि या उद्योग निर्मितीला चालना देणारा मी जादूगार ठरलो. टोमॅटोपासून 115 पदार्थ, रताळ्यापासून 125, शेंगदाण्यापासून 300 वस्तू, मातीपासून 500 प्रकारचे रंग, अशी ही माझी रासायनिक निर्मिती अवतीभोवतीच्या शेतकऱ्यांना, माझ्या अमेरिकन राष्ट्राला, जगातील अर्धपोटी बालकांना, जागतिक उद्योगधंद्यांना वरदान ठरली. शेंगदाणे, रताळी यापासून दूध, चीज, लोणी, साखर, तेल असे केवळ खाद्यपदार्थ नव्हे तर कागद, दोरखंड, घोंगड्या, रेझिन, शाई, बूट पॉलिश, प्लास्टिक, रबरी मोटारीचे सुटे भाग, साबण, औषधे, सौंदर्य प्रसाधने अशा अनेक वस्तू मी शेंगदाणे साळ्यापासून तयार करून दाखवल्या आणि त्या अमाप पिकाला बाजारपेठही मिळवून दिली. बुकर टी वॉशिंग्टन. कृषी क्षेत्रातील जागतिक कीर्तीच्या या शिक्षक संशोधक शास्त्रज्ञाने त्या माझ्या 47 वर्षापूर्वी लिहिलेल्या पत्राला प्रतिसाद देऊन या टस्कगी शाळेला आपली बुद्धिमत्ता, कष्ट, संशोधन सारं जीवनच समर्पित केलं. मोडक्या गळक्या चर्चमधील 30 काळ्या विद्यार्थ्यांच्या शाळेचे 40 भव्य इमारतींमध्ये रूपांतर केलं. 2000 विद्यार्थ्यांसाठी 83 विद्याविभाग सुरू केले. जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ टस्कगीला भेट देऊ लागले. ब्रिटन, स्वीडनचे युवराज तिथे येऊन आश्चर्यचकित होऊ लागले. रूझवेल्ट सारखे राष्ट्राध्यक्ष भेट देऊन तुमच्या प्रयोगशाळेत जे घडवलं त्यामुळे आपल्या राष्ट्राला बळकटी मिळाली, शक्ती मिळाली असं म्हणू लागले. ग्रामराज्याचे स्वप्न पाहणारे महात्मा गांधी यांच्याबरोबर वर्षभर पत्रव्यवहार करू लागले. मोठमोठे उद्योगपती आणि इंग्लंड, रशिया आदी देशांतून त्यांना लठ्ठ पगाराची आमिषे दाखवण्यात आली.
प्रसिद्ध शास्त्रज्ञ एडिसन यांनी वार्षिक 1,00,000 पगाराची ऑफर दिली. एका उद्योगपतीने तर त्यांच्याकडे येण्यासाठी कोरा चेक पाठवून दिला. अशी अनेक प्रलोभने त्याकडे पाठ फिरवून 1996 सालच्या मासिक नाममात्र $125 त्यांनी 47 वर्ष काम केले. एका डॉलरची वार्षिक पगारवाढ घेतली नाही. 1915 सालचा मासिक पगाराचा चेक ते 1923 साली घेत असत. ते अत्यंत काटकसरीने आयुष्यभर एकच कोट वापरत आणि मासिक 125 पगारातले साठलेले $33,000 टस्कगीलाच आभारपूर्वक परत केले. मला मिळालेल्या ईश्वरदत्त देणगीबद्दल मी लोकांकडून बक्षीस का घ्यावं, असं हे त्यांचं इदम न ममम चं निष्काम कामाचं अधिष्ठान. त्याच्या अलौकिक कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. त्यातील महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रपती रूझवेल्ट सुवर्णपदक, लंडनच्या रॉयल सोसायटीचे सभासदत्व आणि 1940चा महामानव गौरव पुरस्कार. आणि राष्ट्रीय कृतज्ञता म्हणून 1942च्या अमेरिकन काँग्रेसने जिथे या हडकुळ्या काळ्या निग्रो पोराचा जन्म झाला त्या मोझेस कार्व्हरच्या घरामागील लाकडी खोपटाला राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर केलं. निवेदन: डॉक्टर बुकर टी वॉशिंग्टन. कार्व्हर यांच्या कार्याची आणि त्याला मिळालेल्या मानसन्मानांची अशीच वस्तुनिष्ठ प्रशंसा करीत असे. निवेदन: वीणाताईंनी या महामानवाचं यथार्थ असं मूल्यमापन केलं. वाचन: त्यांच्या अविचल निष्ठेमुळेच त्यांच्याकडून लोकोत्तर समाजसेवा घडली. केवळ आपल्या बांधवांनाच नव्हे तर उभ्या दक्षिणेला दारिद्र्याच्या चिखलातून बाहेर काढण्यात ते यशस्वी झाले. त्यांच्या निस्पृहतेमुळे, निष्काम कर्मयोगामुळे ते केवळ टस्कगीलाच नव्हे तर संपूर्ण मानवजातीला आदरणीय ठरले, प्रातस्मरणीय झाले. देवदत्त हात आणि मन यांच्या आधारे एक मनुष्य अवघ्या राष्ट्राची, अखिल मानवजातीची किती स्पृहणीय सेवा करू शकतो याचं आदर्श उदाहरण म्हणजे डॉक्टर कार्व्हर. कंसात डॉक्टर कार्व्हर आणि बुकर टी वॉशिंग्टन यांचं निर्गमन कंसपूर्ण इथे या एकांकिकेचा पहिला भाग संपवतो. धन्यवाद.